आता नाशिक मधल्या एका रचिता कन्स्ट्रक्शन मध्ये आता ते सांगून गेलं की त्याला लागली नव्हती समजा, आणि तो रचितामध्ये लागलेला आहे. रचितामध्ये काम करायला त्याला 1-2 वर्ष झाले, आणि 2 वर्षानंतर त्याचा अशोकामध्ये इंटरव्ह्यू आहे असं धरून चालतो. आता अशोकात गेल्या गेल्या त्याला पहिला प्रश्न विचारला जाईल, तो तुम्हाला माहिती आहे की वाय यू वॉन्ट टू लिव्ह रचिता, बरोबर आहे की काय उत्तर देशील? अशोका मोठं प्रोजेक्ट आहे, अशोका इन्स्टिट्यूट मोठी. इट्स माय ड्रीम टू जॉइन अशोका कंपनी. तू काय देशील? अशोकाला चांगला प्रोजेक्ट चालू असेल, लेटेस्ट डिझाईन वगैरे काही अशोका नॉलेज भेटणार असेल त्याच्यामुळे अपडेट होणार असेल नॉलेज, तर मग त्यासाठी मला अशोकाला तू काय देशील? रचनेपेक्षा रचना हा छोटा प्रोजेक्ट आहे, तर अशोकापेक्षा मोठा असं मार्केटला खूप काही नवीन नवीन आयडियाज येतील, त्यासाठी मी. तू काय देशील? सेम आहे तो. तू काय देशील? मला बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला मिळतील. क्या देंगे? ये अगर सिचुएशन होगी तो क्या जवाब दोगे? नवीन शिकायला मिळालं. ये देखिए, लर्निंग के लिए ज्वाइन करता हूँ, दिस इज द बेस्ट आंसर. या तो तुम्ही सांगा फॉर बेटर प्रॉस्पेक्ट्स, बेटर लर्निंग अपॉर्च्युनिटीज, बेटर चॅलेंजेस, बेटर ग्रोथ. आणि पहिल्यांदा तुम्ही शॉर्टमध्ये सांगा की मला बेटर प्रॉस्पेक्टसाठी जॉईन करतोय, लर्निंगसाठी जॉईन करतोय, चॅलेंजेससाठी जॉईन करतोय, नवीन अपॉर्च्युनिटीजसाठी जॉईन करतोय, नवीन ग्रोथ व्हावी म्हणून जॉईन करतोय असं सांगा. तर ते म्हणतात अच्छा असं का, देन यू गिव्ह डिटेल्स. एकदम डिटेलमध्ये शिरू नका, पण असं सांगताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, कुठेही रचिताला कमीपणा येईल असं बोलू नका. तुमचं अगदी रचिताच्या ओनरशी आदल्या रात्रीच भांडण जरी झालेलं असेल आणि तुमच्यामध्ये त्याचं चरित्र अगदीच खराब असेल, तरी इंटरव्ह्यू इज नॉट दॅट प्लेस टू स्पीक अबाउट चरित्र ऑफ दॅट पर्सन. तर तू त्याच्या चरित्राबद्दल बोलायला लागलं, रचिताच्या ओनर बद्दल, तो तुझा बॉस, तर मी इमिजिएटली तुला निगेटिव्ह मार्किंग देईन. पण बऱ्याच लोकांची सवय काय असते, तिथे आल्यानंतर ज्या ठिकाणी ते काम करून राहिलेले आहे त्या कंपनीचं चरित्र समोर आणतात. आमच्याकडे काय असतं, क्वालिटीबद्दल काहीच नाही, कोणीच कोणाच लक्ष नसतं, कोणाचेच वाहन कोणाचंच तयार असेल तसं, मी त्याबद्दल नाही म्हणत नाही, बट डोंट स्पीक. तुम्ही स्वतःची लाईन मोठी करण्याकरता दुसऱ्याची लाईन छोटी करू नका. तुमच्या स्वतःची कॅपॅसिटी दाखवा, मोठी लाईन करायचं. लक्षात आलं? ये पॉइंट पे मैं आज तक कितने कैंडिडेट्स को रिजेक्ट करते हैं. बरेच लोक दुसरं काय करतात, तुम्हा लोकांना पहिलीच नोकरी असणं ही शक्यता नाही आहे, पण जर एक्झिस्टिंग सर्व्हिस जिथे करता आहात ना, त्या कंपनीचे स्वतःचे काही ट्रेड सिक्रेट्स, कॉन्फिडेन्शियल गोष्टी, काही अंतर्गत बातम्या असतील त्या ओपन करू नका. बरेच लोक ते ऐकतील कौतुकाने, अच्छा अच्छा मग काय तुमचं ओनर येतात का दुपारी साईड होती, सकाळी किती वाजता येतात, बायको येते काय, अशा प्रश्न विचारणारे इंटरव्ह्यूवर असतात. आता ते जेन्युइन प्रश्न विचारतात की ते मुद्दा तुम्हाला ट्रॅपमध्ये आणतात, ते अलग गोष्ट. पण तुमचं चरित्र कशातून दिसेल, कॅरेक्टर, इफ यू डोंट स्पीक एनिथिंग इल अबाउट युअर एक्झिस्टिंग कंपनी. आणि तसे मॉरली ऑल्सो त्या कंपनीचं मीठ तुम्ही खाताय. तुम्ही नवीन कंपनी जॉईन करताय ही निराळी गोष्ट आहे, पण याकरता जॉईन करू नका की सध्याची कंपनी खूपच काय करा, तुमच्याशी आम्हाला गत्यंतर नाही असं करू नका. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट आता सांगतो मी, तुम्ही तिथे जाता आहात नोकरीसाठी, सो गो ॲज अ किंग.
डोंट गो ॲज अ बेगर. तुम्ही तिथे 8 तास काम करणार आहात, 10 तास काम करणार आहात, त्याच्या एक्सचेंज मध्ये तुम्हाला ते सॅलरी देणार आहात. याचा अर्थ असा झाला नाही की आपण तिथे भीक मागायला जातो. सो स्वतःला कमी लेखू नका कुठल्याही बाबतीमध्ये. आय एम नॉट सेईंग की त्यासाठी तुम्हाला शर्टाचे सगळे बटणं उडवून सलमान खान सारखं असं सगळं जायला पाहिजे नाही, पण तो कॉन्फिडन्स आतून राहायला पाहिजे. काय हरकत नाही. आपण फक्त नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जातो आहोत याचा अर्थ आपण अगदी खूप छोटे झालो, तो इंटरव्ह्यू घेणारा खूप असा मोठा हा करणारा झाला असं काही नाही. ही जर या भावनेतून जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेले ना तर तुम्ही अगदी नॉर्मल क्वेश्चन आन्सर कसे असतील तसं तुम्ही इंटरव्ह्यू फेस करा. तिथे काही लोकांना एवढा हवा घेऊन होतात की आता इंटरव्ह्यू घेणारा म्हणजे तो खूप मोठा अन्नदाता झाला, तो जो नाराज झाला तर आपलं काय होईल वगैरे असं काही ठेवणं काय मनामध्ये. वी आर लिव्हिंग इन अ व्हेरी प्रोफेशनल वर्ल्ड. त्यामुळे त्याचं काम काय आहे, आपली कॉम्पिटन्सी त्याच्या कंपनीला साजेशी आहे की नाही एवढं चेक करणं आहे बस. ही इज नॉट ए किंग. लक्षात आलं. हे कशासाठी तुम्हाला सांगतोय की तुमचा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स ठेवू नका. त्यावेळेला कुठलेही कॉम्प्लेक्स ठेवूच नका तुम्ही इंटरव्ह्यूसाठी. गो फ्रीली, कम फ्रीली आपके लिए. अभी आप जब नॉर्मली यहाँ पे खड़े रह के बोलते हैं, जिस कॉन्फिडेंस से बात करते हो, अभी जिस कॉन्फिडेंस से आपने बात की उसी कॉन्फिडेंस से आप जाके वहाँ पे जो अभी आपने बोला वो बोल के आओ, सिलेक्शन हो जाएगा. आपके बारे में मुझे बिल्कुल चिंता नहीं. श्यामराव बद्दल मुळीच काळजी नाही. कारण श्यामरावांना विषय दिलेला नसला तरी ते बोलायला चिंताही नाही आहे की नाही. चिंता मेनली कोणाची असेल, या शुभमची असेल. त्याला काय त्याच्या काकांचं मोठं दुकान आहे, त्याला काही इंटरव्ह्यूला जायची गरज पडणार. गरज कोणाला आहे? अनिलजींना काही नाही. त्यांना रिअल इस्टेटमध्ये ऑलरेडी ते काम करत होते. मुकुंद सर्व्हिससाठी जातात. सो यू शुड नॉट बी वरीड. सो वरी कोणाला आहे? कोणालाच नाही. कारण तू ऑलरेडी बी करून आलेला आहे, हो की नाही. तुझं ऑलरेडी डिप्लोमा झालेला आहे. सो सगळ्यात सांगायचा पॉईंट हा आहे की जे आध्यात्मिक याच्यात म्हणतो ना की लग्नाच्या वेळेला म्हणतो ना की आपली गाठ कुठेतरी बांधलेली आहे कोणाच तरी, त्याची लग्न होईल, ती भेटेल आपल्याला. तसं सर्व्हिसच्या केसमध्येही इतना कॉन्फिडेंस आपके मन में रखो कि अगर आपकी कैपेबिलिटी है, कैपेसिटी है तो आपके लिए एक सर्विस कहीं तो भी वेट कर रही है जो आपको मिलने वाला है. हा कॉन्फिडेंस घेऊन जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेले ना विथ पॉझिटिव्ह थिंकिंग, अफर्मेशन, तो सिलेक्शन होने वाला है. उसके लिए शुभम को पकड़ो या देवेंद्र को पकड़ो. तो दोनों बहुत ऐसे खजांची है. तर दोघांना एकत्र घेऊन कुठेतरी बसा तुम्ही, मिसळपाव वगैरे खायला जा. देवेंद्र जर अशा माइंड पावर वगैरे टिप्स देईल तुम्हाला, तो काम हो जाएगा. ओके. थोडं बोलून मी आजचं हे प्रवचन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्लॅप्स. चालेल.